आज मी तुम्हाला कोणताही चॅलेंज देणार नाहीये, ना 21 किंवा 90 दिवसांचा प्लॅन, ना मोटिवेशनल स्पीच जे ऐकून तुम्हाला थोडा वेळ उत्साही वाटेल आणि व्हिडिओ बघून थोड्याच वेळात तुम्ही सगळं विसरून जाणार। मग आज मी तुम्हाला काय देणार आहे तर एक 24 तासांची रिसेट सिस्टीम, ज्याने तुम्ही तुमचं आयुष्यातलं, या वर्षाचं किंवा महिन्यातलं कुठलंही ध्येय पूर्ण करू शकता। वर्षानुवर्ष जे प्रॉब्लेम, शारीरिक मानसिक थकवा, रिलेशनशिप किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स जे तुम्ही सतत फेस करत आहात, त्यातून बाहेर पडण्याची क्लॅरिटी तुम्हाला या रिसेट सिस्टीम मधून मिळू शकते, जी तुमचं मन, तुमची एनर्जी आणि तुमच्या आयुष्याची दिशा सगळं रिसेट करू शकते। पण एक अट आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही जे फक्त ऐकायला आलेले आहेत आणि ऍक्शन घेण्यासाठी रेडी नाहीत। हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे जे एक दिवस तरी स्वतःशी प्रामाणिक राहायला तयार आहेत। जर खरंच तुम्हाला आत्ताच्या आयुष्यात बदल हवा असेल तर कमेंट करा, येस मी स्वतःला बदलायला तयार आहे। गुड, तुम्ही व्हिडिओ स्किप केला नाहीत आणि कमेंट केली, याचा अर्थ तुम्ही तुमच्या लाईफ बद्दल सिरियस आहात। यू आर एन ॲक्शन टेकर, एवढं मला समजलं। आय एम रिअली प्राऊड ऑफ यू। वास्तव म्हणजेच रियालिटी अशी आहे की तुम्हालाही दिसतंय तुमचं आयुष्य अडकलेलं आहे, बट लेट मी टेल यू, तुम्ही कमजोर किंवा तुमच्यात काहीतरी कमतरता आहे असं अजिबात नाहीये। तुमचं आयुष्य फक्त अडकलेलं आहे किंवा परत तेच प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यात येत आहेत कारण तुम्ही स्वतःशी खोटं बोलत आला आहात। ठरवून नसेल पण स्वतःच्या रिअल सेल्फ पासून लांब पळत आहात। कसं ते कळेलच। आता तुम्हाला वाटू शकतं की अगं असं काही नाहीये, मी कुठे लांब पळते, पण मी सांगेन त्या 5 स्टेप करून बघा आणि कांदा कापल्यानंतर जसे आत 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 त्याचे लेयर्स दिसायला लागतात, तसे स्वतःचे लेयर्स तुम्हाला दिसायला लागतील। मग तुम्हीच मला पुन्हा येऊन तुमचा एक्सपिरियन्स व्हिडिओ खाली लिहून कळवा। त्यासाठी चला इंटेन्शन सेट करा। हा 24 तासांचा रिसेट मी स्वतःशी रिकनेक्ट करण्यासाठी करत आहे आणि 5ही स्टेप्स मी प्रामाणिकपणे करणार आहे। वही आणि पेन घेऊन बसलात तर अजूनच बेस्ट। स्टेप नंबर 1, एक दिवस निवडायचा आहे। फक्त एक दिवस ज्या दिवशी तुम्हाला तुमचा फोन बाजूला ठेवायचा आहे। आय नो कठीण आहे आत्ताच्या काळामध्ये, पण जसं तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसायला लागतील तुम्हालाच कळेल की ही स्टेप किती इम्पॉर्टंट होती। सो या दिवशी तुम्हाला स्क्रोलिंग बंद ठेवायची आहे। टीव्ही, रील्स, वेब सिरीज, अननेसेसरी कॉल्स, मेसेज सगळं ऑफ करून ठेवायचं आहे। त्या दिवशी फक्त तुम्ही आणि तुमचं मन। आणि हा, एक गोष्ट आधीच समजून घ्या, हा दिवस अनकम्फर्टेबल असणार आहे। पुन्हा पुन्हा फोन उचलावासा वाटेल, हे अर्जंट काम आहे, काहीतरी आठवल्यासारखं वाटून ते ताबडतोब सर्च करायला हवं असं वाटत असेल, पण ते करायचं नाहीये। आपलं मन ना त्या दिवशी सगळे एक्सक्युजेस काढणार। फक्त 1 मिनिट, फक्त एक मेसेज, आणि हाच तो महत्वाचा क्षण असणार ज्यामध्ये तुम्हाला थोडा संयम दाखवायचा आहे। कारण जेव्हा आजूबाजूचा नॉईस बंद होतो तेव्हा मनातलं सगळं वर येतं जे तुम्ही रोज टाळत असता, जी चालढकल केलेली असते, ज्याच्यापासून तुम्ही दूर पळत असता, तेच विचार, त्याच भावना, तीच भीती, या सगळ्याला यावेळी तुम्हाला फेस करायचंय। कारण आज आपण फोन स्क्रीन ही जी तुमची रोजची एस्केपची वाट आहे ती आपण जाणून बुजून बंद केलेली आहे। स्टेप नंबर 2, मिरर रिच्युअल। फोन वगैरे सगळं बंद केलं की आरशासमोर जाऊन उभं राहायचंय। या रिच्युअल मध्ये कोणतीही पॉझिटिव्ह अफर्मेशन नाहीये, येस यू कॅन डू इट वगैरे काहीही आज आपण बोलणार नाही आहोत। या स्टेप मध्ये फक्त स्वतःकडे बघायचंय आणि स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे, मी नेमकं काय बनण्याचा प्रयत्न करत आहे। उत्तर मोठ्याने बोलणं गरजेचं नाहीये, ते तुमच्या आत जाणवणं गरजेचं आहे। थोडंसं विचित्र वाटेल, थोडं जडही वाटेल, यापूर्वी हे कधी केलेलं नसेल तर कदाचित तुम्हाला हसायला सुद्धा येईल, पण हीच भावना तुम्हाला सांगते की कुठे कुठे तुम्ही स्वतःशी तडजोड करत आहात, एस्केप करत आहात, आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहणार नाही तोपर्यंत कोणतीही सिस्टीम, कोणतंही मोटिवेशन काम करणार नाही। त्यामुळे हे उत्तर आत जाणवत नाही तोपर्यंत स्वतःकडे बघून हा प्रश्न विचारत राहा, मी नेमकं काय बनण्याचा प्रयत्न करत आहे। स्टेप नंबर 3, एक उत्तर लिहायचंय।
आता एक वही घ्या आणि एक गोष्ट लिहा जी तुम्हाला माहिती आहे की तुम्ही टाळत आहात. ती एखादी सवय असू शकते किंवा असा एखादा निर्णय जो रोज तुम्ही उद्यावर ढकलत आहात, ज्यामुळे कदाचित पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला अनकम्फर्टेबल वाटलं असेल. आणि आत्ता सुद्धा जर तुम्हाला ते माहिती असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि कमेंटमध्ये लिहा किंवा स्वतःकडे लिहून ठेवा, मी डॅश डॅश गोष्ट टाळत आहे. आय एम अवॉइडिंग दिस. मग तो डाएट प्लॅन असेल, स्टडी रुटीन असेल, वर्कआउट असेल किंवा एखादा कठीण संवाद असेल जो तुम्हाला कोणाशी तरी करायचा आहे. हे लिहिल्यामुळे प्रॉब्लेम लगेच सुटणार नाहीये, पण प्रॉब्लेम तुम्हाला दिसायला लागेल. तुम्ही जास्तीत जास्त अवेअर व्हाल. कॉन्शियसली त्या समस्येवर काम करण्यासाठी तुमचं माइंड तुम्हाला मदत सुद्धा करायला लागेल आणि दिशा दाखवायला लागेल. लक्षात घ्या, प्रॉब्लेम टाळण्यापेक्षा त्याचा स्वीकार भाव हा या स्टेपमुळे तुमचा वाढणार आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वीकार करायला लागता तेव्हा तुम्ही दुर्लक्ष करणं थांबवता, एस्केप करणं थांबवता. इथूनच खरा बदल सुरू होतो. स्टेप नंबर 4, 60 मिनिटाचा रिसेट ब्लॉक. या स्टेपमध्ये एक टायमर लावा 60 मिनिटाचा आणि लक्षात घ्या, हा 1 तास फक्त तुमच्यासाठी आहे. पहिली 20 मिनिटं शरीरासाठी. यामध्ये तुम्ही काहीही शारीरिक हालचाल करा. चालणं, स्ट्रेचिंग, पुशअप्स, पायऱ्या चढणं. परफेक्ट असणं गरजेचं नाही, फक्त शारीरिक हालचाल गरजेची आहे. म्हणजे तुमचं माइंड सुद्धा थोडंसं ऍक्टिव्ह होतं. त्यानंतर पुढची 20 मिनिटं मनासाठी. मनात जे काही चालू आहे ते तुम्ही लिहू शकता. मग ते ओव्हर थिंकिंग असेल, भीती असेल, राग असेल, गोंधळ असेल किंवा अनकम्फर्ट असेल, आत्मविश्वासाची कमतरता असेल, हे सगळं तुम्हाला एका कागदावर उतरवायचे. सगळं काही बाहेर काढा. याने मन हलकं होणार. आणि मग शेवटची 20 मिनिटं शांततेसाठी. फक्त बसायचंय, फोन लांब ठेवायचा आहे. दिवसभर तुम्ही फोन वापरलेला नाही आहात, ते कसं वाटतंय हे सुद्धा स्वतःकडे विचारायचं आहे. काहीही तुम्हाला सिद्ध करायचं नाही आहे, यामधून काहीही जबरदस्ती मिळवण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. या शांततेत तुम्हाला कळणार आहे की तुम्ही फार बिझी नाही आहात, तुम्ही फक्त डिस्कनेक्टेड आहात स्वतःपासून. आणि इथूनच क्लॅरिटी म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्सची, सोल्युशन्सची स्पष्टता यायला सुरुवात होते. स्टेप नंबर 5, रात्रीचा मिरर चेक. रात्री 9 वाजता पुन्हा एकदा आरशासमोर उभं राहायचं आहे. यावेळी मात्र कोणताही प्रश्न नाही, कोणतंही अफर्मेशन नाही. फक्त स्वतःला म्हणा की आज मी माझ्या कुठल्याही समस्येपासून लांब पळाले नाही. परफेक्ट दिवस नव्हता, पण प्रामाणिक दिवस होता. मी स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहिले. मस्त एक स्वतःला शाबासकी द्या. दॅट्स इट. हे सगळं, हा 24 तासांचा रिसेट आपण यासाठी करतोय कारण बहुतेक लोक आपल्या संपूर्ण आयुष्यात एकही असा दिवस जो स्वतःशी कनेक्टेड असेल, ऑनेस्ट असेल, असा दिवस जगत नाहीत. स्वतःशी कनेक्ट होणं, प्रामाणिक राहणं, इतरांशी कम्पेअर करण्यापेक्षा स्वतःसोबत वेळ घालवणं, हे वेळेच्या हिशोबाने आपण गरज नसताना इतकं एक्सपेन्सिव्ह करून ठेवलंय. एक्सपेन्सिव्ह यासाठी कारण आपण याची किंमत मोजतोय शरीराने आणि मनाने सुद्धा. स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, डिप्रेशन, हायपरटेन्शन, बीपी, कोलेस्ट्रॉल आणि न जाणू किती आजारांमध्ये आपण भर टाकत चाललो आहोत स्वतःशी डिस्कनेक्टेड असल्यामुळे. यावर नक्की विचार करून बघा. मला कल्पना आहे हा फक्त एक दिवस तुमचं पूर्ण आयुष्य बदलणार नाही, पण एक दिवस तुम्हाला तुमच्या ऑनेस्ट सेल्फशी, फिल्टर नसलेल्या सेल्फशी भेट घडवून देऊ शकतो. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या सेल्फला, खऱ्या स्वतःला भेटता तेव्हा दिशा आपोआप स्पष्ट होऊ लागते. काय बदलायचं आहे, मी कुठे चालले आहे आणि मी जिथे जातेय तिथे खरंच मला जायचं आहे का, की जगच मला तिकडे ढकलत चाललंय. तुम्ही ऍटलिस्ट या सगळ्यावर विचार करायला लागाल. म्हणून जमलं तर आठवड्यातून किंवा महिन्यातून असा एक दिवस पुरेसा आहे, किंवा यातली कुठलीही एक ऍक्टिव्हिटी स्टेप बाय स्टेप केला तरीही चालेल. जर हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आतून हलवून गेला असेल, कशाची तरी जाणीव झाली असेल, तर लगेच आजसाठी सोशल मीडियावर स्क्रोल करू नका. जी इंटेन्सिटी तुमच्या आत्ता जाणवते ती तशीच राहू द्या. तुमचा एक दिवस निवडा आणि तिथूनच सुरुवात करा. आणि येस, हा व्हिडिओ स्वतःला शेअर करून ठेवा. ज्यांना खरंच स्वतःला बदलायचं आहे त्यांना सुद्धा पाठवा.
ॲज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही हा रिसेट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे असे अजून युजफुल व्हिडिओ मला तुमच्यासाठी घेऊन येता येतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.